खुस करतो तरी या घरातली घुस कशी बाहेर येत नाही. नाही कामाविमात मग्न असेल येईल. चला तोपर्यंत आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. अगं मी हिमालयातून घोर तपश्चर्या करून आलेला आणि सिद्धी प्राप्त केलेला महाराज मन्नूलाल मनकवडे. काय म्हणाले तुम्ही? मनकवडे? आमच्या इकडे तर दुधीचे वडे, आमच्या इकडे मुगाच्या डाळीचे वडे आणि तुम्ही मनकवडे. याचे वडे त्याचे वडे कशाला बनवतेस ग येलपाडे? अगं मी तुला कसं सांगू बालिके? महाराज माझं नाव पारो आहे, पारो. आणि आता मी तशी काही बालिका राहिलेली नाही. तू बालिका राहिली नाही तर मग काय महानगरपालिका झाली? अगं कन्या. कन्या? हो ते तर आमच्या इकडे चुनासोबत खातात, पण आमच्या घरी नाही महाराज, खतम झाले. अगं त्या कन्या नाही. बापरे, तुम्हाला सांगते ना आमच्या घरात नाही म्हणून. अगं तू समजतेस त्या कन्या नाही ग. कन्या म्हणजे मुलगी, मुलगी, लेडीज मुलगी. तू 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 अच्छा अच्छा मी. मग तुझे म्हणा ना आधी. काय ग मालिके आपला कन्या आपला मुलगी. मी काय म्हणतो तुमच्या घरामध्ये आणखी कोण कोण असतं ना? एक मी, एक बम बम भोले नागिन डोले, बाकी सगळे गावातले लोक चुलीत गेले आणि इस्तो फुकू फुकू मेले. इस्तो फुकू फुकू मेले? त्यांनी असं खाऊन केले? येऊ त्यांना. नाही 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 नाही, मला असं म्हणायचं आहे की तुझे वडील नाही का घरी?
अच्छा, म्हणजे माझे बाबाजी हा? कुठेतरी गेले असतील तीर्थ प्यायसाठी आणि तीर्थ पिऊन एखाद्या नदीत पडले असतील आणि पुत्र त्यांना तीर्थ पाजत असतील. म्हणजे तिचा बाप घरात नाही, म्हणजे मैदान पूर्ण साफ. डा 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 डा. ओय महाराज, हे गाणं तुम्ही नाही म्हणायचं. कारण हे गाणं की नाही, माझं म्हणे आहे ना, तो खूपच छान म्हणतो. मन्या, मन्यावरून आठवलं बालिके मला. काय? एक दिवस मी हिमालयावरती घोर तपश्चर्येमध्ये असताना हा, माझ्या दिव्य दृष्टीने बघितलं. काय महाराज? तू आणि तुझा मन्या, हा, तुम्ही दोघे एका बगीच्यामध्ये एका झाडाच्या खाली निवांत बसला होता, बरोबर? होय महाराज. आणि तुझ्या मांडीवरती त्या मन्याचं डोकं होत आणि तू त्याच्या डोक्यातून हात फिरवत होतीस, बरोबर? होय महाराज. काय ग, हा, कसा वाटतो तुझा तुला मन्या? माझं म्हण्या खूप आवडतो महाराज मला. बरं. किती छान दिसतो ना माझा कार्या. कार्या? तू त्याला प्रेमाने कार्या म्हणतेस? हो. अरे अगं, कार्या म्हणण्यापेक्षा सावळा म्हण. काय हो महाराज, कसे सांगता? मी त्याला कसं कावडा म्हणू? कावळा नाही ग, सावळा, सावळा. कृष्णवर्ण, कृष्णवर्ण. अच्छा अच्छा, म्हणेन म्हणेन म्हणेन. बालिकी, आपला हम्म? कन्या, लेडीज मुलगी, हा, तुझं त्या मन्यावरती किती प्रेम आहे ग? काय महाराज, कोणता प्रश्न विचारला? असू द्या ना महाराज, मला की नाही लाज येते. सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना. काय महाराज, आता सांगते ना सांगते ना सांगते ना. माझं की नाही म्हण्यावर इतकं आणि इतकं इतकं सारं प्रेम आहे महाराज. बापरे, पुऱ्या घरभर मन्याचा प्रेम पसरवून ठेवलीस. सांभाळून चालत जा, नाही तर मन्या चेपक चुपक होईल. तसं काही नाही होत, त्याला सवय आहे. हो, हा. म्हणजे त्याला खुदवड मन्या बनवलीस नाही? हो. वा 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 वा. डा 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 डा. म्हण्या तू आहे इकडे ये रे शहाण्या, इकडे येच तू आता. मला सांग, हा असा सॉंग घेऊन पुन्हा माझ्याच घरी कशाला आलास? अगं, मला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. हम्म, आणि दुसरी गोष्ट, हम्म, मी जर माझ्या पोशाखामध्ये आलो असतो तर तुझ्या बाबाने मला ओळखलं असतं. हम्म. आणि तो नेहमी दंडाच घेऊन असतो हो ना, म्हणून. हो ना. पण काही म्हण म्हण्या, या अशा सॉंगात भारी दिसतोस तू. हो ना, दिसतं की नाही साधू संतासारखं? अवघे मोठा साधू आहे. जाऊ दे. हे खोटारडा कुठला. मग या साधूची बनतेस का साध्वी? नाही म्हणत जा, खोटारडा आहे. हे हम्म, मी तुझा राघव आहे, हम्म. ती माझी महिना आहे. लावून का चोचीले चोच? ए, काही पण नको बोलू, माझे बाबाजी येतील आता. हो, हम्म.